त्यापैकी माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट सगळ्यांच्या राजीनाम्याची किंवा फेरबदलाची एक दाट शक्यता व्यक्त केली तर माणिकराव कोकाटे तर एकदम हाय रडारवर आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे, चारित्र्यहीन सरकार. हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे आमची जीभ धजावत नाही आहे. आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहे. त्यांचा वाढदिवस झाला मधल्या काळामध्ये. त्यांच्या गुणांचा गौरव करणाऱ्या सविनर निघाल्या. त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्यावर फुलं उधळली. त्या फुलांचा जर वास सुटला नसेल तर त्यांनी आपण चारित्र्यवान आहोत आणि मग चारित्र्यवान सरकार चालवतो आहे यासाठी काम करावं लागेल. त्यांच्या कॅबिनेटमधला मंत्री डांगबार चालवतो. छम 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 जे डांगबार आर पाटलांनी आमच्या बंद केले होते, तुम्ही नाही, आर पाटलांनी बंद केले डांगबार. हां, लेडीज बार, डान्स बार ही संस्कृती बंद केली आर पाटलांनी. ती तुमचे गृहराज्यमंत्र्यांनी परत आणली. स्वतः गृहराज्यमंत्री चालवत आहेत देवेंद्रजी. एक तुमचा मंत्री सिगरेटच्या धुराचे गोले सोडत हां फाट्यावरती बसला उघडा चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या बागा 60-70 कोटी कवाडात भरलेल्या आहेत. ते दाखवतो आम्ही किती पैसेवाले आहोत, लूटमार करणारे आहोत. दुसरा मंत्री कवेलवरती मारामारी करतो. एक मंत्री रमी खेळतो आहे. हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर, चारित्र्य, ही नैतिकता आहे. ह्याच्यावर जरा अभ्यास करा. तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात दिलेले लेख परत वाचा. जी फुलं उधळलेली आहेत ती प्लॅस्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ते बघा. हे समजून घ्या आणि राज्य चालवा, सरकार चालवा. आणि या राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जे त्या तुमच्या लेखात लिहिले अनेकांनी त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा. पण राऊतसाहेब, तुम्हाला वाटतं की त्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसात घडामोडी घडलेल्या आहेत, अनेक मंत्र्यांचे राजीनामे, फेरबदल, खाते बदल वगैरे सगळं असं होईल का? फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 75% मंत्री युजलेस आहेत. ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणूनच काम करतायत. 75% मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले. त्यांना मंत्रिपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाही आहे. लुटमार करण्यासाठीच त्यांना शपथा दिलेल्या आहे. अशा वेळेला गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे? विरोधी पक्ष जेव्हा सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करतात, कारण त्यांची मजबुरी आहे. ते कोणाला घाबरत आहेत का? त्यांची काही सिक्रेट शिंदे आणि पवारांकडे आहेत का? काय आहे? आम्हाला कळलं पाहिजे या महाराष्ट्राला की तुमची काही सिक्रेट्स, तर तुमच्या जवळच्या लोकांची काही सिक्रेट्स त्यांच्याकडे आहेत का ते पाहणं गरजेचं आहे. नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवान माणूस हे सगळं सहन करतोय.